वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे। एकीकडे पूजा खेडकरांच्या प्रशिक्षण कालावधीला स्थगिती देण्यात आली आहे, तर दुसरीकडे पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात पूजा खेडकरांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। डॉक्टर सुहास दिवसेंनी मानसिक छळ केल्याचा आरोप पूजा खेडकरांनी केल्यानं खळबळ उडाली आहे। बघूया या संदर्भातला रिपोर्ट। ज्या पूजा खेडकरांविरोधात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे तक्रार केली होती, त्याच पूजा खेडकरांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे। पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसेंनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप पूजा खेडकरांनी केलाय। पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार। पूजा खेडकरांनी सोमवारी रात्री शासकीय विश्रामगृहात वाशिम पोलिसांना बोलावलं। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी मानसिक छळ केल्याची वाशिम पोलिसांकडे तक्रार केली। जिल्हाधिकारी सुहास दिवसेंविरोधात दाखल केलेली तक्रार वाशिम पोलिसांकडून पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली। आता कायदेशीर बाबी तपासून पुणे पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत। देखिए, गड़बड़ी तो हुई है, ये तो बिल्कुल साफ है। पूजा खेडकर का ये प्रकरण जो है, इसके ऊपर भी जो है, एक तो महाराष्ट्र में बदनामी हो रही है इस सब जगह, तो ये ना हो इसके लिए भी जो है कड़ाई के साथ जो है सारी कोशिश होनी चाहिए। हे प्रकरण काय होते, रोज काहीतरी नवीन नवीन होतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकारने ह्याची जबाबदारी घ्यावी आणि कुठली बातमी लीक होता कामा नये, एक प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। रोज काहीतरी नवीन चॅनलवर दिसतंय, हे सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। अशा काही गोष्टी या खूप सेन्सिटिव्ह असतात, त्याची अतिशय म्हणजे सरकारने त्याची शांततेने डीप जाऊन माहिती काढली पाहिजे। पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते, एवढ्या बातम्या लीक कशा होत आहेत, मग सरकार काय करते? वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरांचा प्रशिक्षण कालावधी आता स्थगित करण्यात आलाय। मात्र दुसरीकडे पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकरांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप होतोय। अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी पिंपरी चिंचवड मधील रुग्णालयात खोटा पत्ता दिला। तळवडे येथील संबंधित पत्त्यावर निवासी मालमत्ता नसून एक कंपनी आहे। थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे। संबंधित कंपनीच्या पत्त्यावरच बनावट रेशन कार्ड बनवलं गेलं। याच पत्त्याचा वापर करून पूजा खेडकरांनी लोकोमोटर अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं। 24 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रमाणपत्रात त्यांना गुडघ्यात 7% अपंगत्व असल्याचं नमूद करण्यात आलं। त्यांना आधीची सर्टिफिकेट जी मिळाली ती नगरहून मिळाली आणि आताची जी सर्टिफिकेट मिळवायचा त्यांनी प्रयत्न केलाय तो पुणे येथून केलाय। म्हणजे त्यासाठी एक औंधला 23 ऑगस्ट 22ला त्यांनी अर्ज केला आणि 24 ऑगस्ट 22ला त्यांना पिंपरी चिंचवडवरून सर्टिफिकेट मिळालं। दोन्हीकडचे पत्त्याचा पुरावा हा त्यांनी वेगवेगळा दिलेला आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे। विविध आरोपांमुळे एकीकडे पूजा खेडकरांचा पाय खोलात जातोय, तर दुसरीकडे त्यांचे वडीलही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्यावर अवैध मार्गाने संपत्ती गोळा केल्याचा आरोप होतोय। त्यामुळे आता दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाची चौकशी केली जाणार आहे। उत्पन्नावरून दिलीप खेडकर अडचणीत। अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी इन्कम टॅक्स विभागाकडून मागवलाय मालमत्ता आणि उत्पन्नाचा डेटा। नाशिक ACB कडून 5 वर्षांपासून दिलीप खेडकरांची चौकशी सुरू आहे। तपासाला पुन्हा वेग आलाय। पुणे लाचलुचपत विभागानं अपसंपदा मालमत्तेचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला। खेडकरांनी बेकायदेशीररित्या मार्गाने कोट्यवधींची माया जमवल्याचा लाचलुचपत विभागाला संशय आहे। आता त्यांनी काही घोटाळा केला असेल असं धरून चालू त्यांच्या कारकिर्दीत, त्यांच्यावरती कुठली इन्क्वायरी नाही, काही नाही। आता तिने वेगळं कॅबिन मागितलं आणि रिपोर्ट कधी मागितलं, कधी 4-5 रिपोर्ट कधी जातोय
मग तुम्ही असाल त्या कलेक्टरला विचारा ना, तो आज का रिपोर्ट पाठवला, 4 महिने अगोदर का नाही पाठवला? आधी लेक पूजा खेडकर, मग आई मनोरमा आणि आता वडील दिलीप खेडकर वादात सापडले. सध्या पूजा खेडकरांच्या आई वडिलांसह 5 जणांवर बंदुकीनं धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल झालाय. याच प्रकरणी पुणे पोलिसांकडून शोध घेतला जातोय. म्हणजे अख्खं खेडकर कुटुंबीय आता रडारावर आलंय. बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे. दरम्यान पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला नोटीस पाठवली. पूजा खेडकरनं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात छळाची तक्रार दिली होती. त्या तक्रारीबद्दल तिचा जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांनी नोटीस पाठवल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला हजर राहून जबाब नोंदवायला सांगितलं आहे.